गिरजा सोपानराव मोझे शिक्षण संस्थेमध्ये पर्यवेक्षिका या पदावर कार्यरत होत्या. नियत वयोमानानुसार त्या 1 जानेवारीला रिटायर झाल्या. मी सर्वांना आपल्याला आमंत्रण दिलेलं होतं. ग्रुपवर बऱ्याच आपल्या जवळच्या मंडळीत सुद्धा पाहिलं नाही किंवा काहीतरी आहे प्रक्रिया कुठली तरी म्हणून, परंतु मला वैयक्तिक काही फोन कोणाला करता आला नाही. काही मंडळी आपले आले होते. अनुसाय हॉलमध्येच तो कार्यक्रम केला होता. परंतु आपल्या सर्वांच्या सदिच्छा शुभेच्छा आमच्यावर आहेत आणि आपण एवढ्या मोठ्या मनाने इथं बोलवलं आमच्या मॅडमला आणि आपण एवढा आमचा आनंद द्विगुणित केला. त्यामुळे आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. त्या पदावर मोठमोठ्या ठिकाणी त्यांचे विद्यार्थी असतील. शिक्षकी पेशा असा आहे, हा गुरुचा पेशा आहे. गुरु माता पित्यापेक्षाही कितीतरी मोठे संस्कार करतो, ज्ञानदानाचं कार्य करतो. एक ज्ञानदान ही अशी गोष्ट आहे की एक आपण जर कुठं दानधर्म वगैरे करायचं म्हटलं तरी आपल्यापेक्षा खिशातले पैसे कमी होतात. परंतु हे ज्ञानदान एवढं पवित्र आणि पुण्यकर्म आहे की ते जर दिलं तर अजून वाढत राहतं, त्याचा प्रसार सगळीकडे होत राहतो. ते कार्य त्यांनी आयुष्यभर केलेलं आहे आणि ह्या त्यांनी त्याच सेवानिवृत्त होऊन त्यांना ते इथून पुढचं कौटुंबिक जीवन असो, त्यांचा पुढचा कार्यकाल असो, आणि त्यांना चांगलं आरोग्य लाभो या आमच्या ग्रुपच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो, सदिच्छा व्यक्त करतो आणि आमच्या ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. यानंतर आमचे डॉक्टर चौधरी साहेब त्यांना पुष्पगुच्छ देतील.